सगळ्यांना, माझे नाव आहे आरोही. मी एक गोष्टी सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे गुडगुड घागरी. मग मी सांगणार आहे. एक होतं माकड आणि एक होतं उंदीर आणि एक होती पेटुकलीची मांजर. तिथे छान मित्र होते. जंगलात रोज नाही का एकत्र खेळायचे, एकत्र फिरायचे आणि एकत्र जेवायचे. उद्या त्यांनी थोडं खायला काय बनवायचं. मग माईका नदी म्हणे खीर कुठे. दोघांनी खीर आवडली. माकडाने आणलं रवा आणि मांजरीने हळू छुपत लपत दूध आणलं आणि उंदीर मामाने आणली साखर. छान प्रवास झाला. मग लगेच खीर बनवली. खिरीचा वास धमात झाला. मग लगेच मामाने त्यांना तर जाड भूक लागली होती. पण कशी खायची खीर. जास्त गरम आहे, तोंड भाजून ना. तेव्हाच मांजर म्हणली, माझं पोट दुखू राहिले, तुम्ही नदीवर जा, मी तर आराम मध्ये झोपते. मग माकड दादा म्हणाला, नाही तू चल ना. मग म्हणली, नाही मला काळजीने वाटते, तुम्ही जा ना. मग दोघे गेले नदीवर. चलत तुरु माझ्या हळूच नाही का पाठीला ते वाज घेऊन सोपली होती. मग लगेच सांगली, एक चमचा खाऊन काय होईल, किती छान आहे. लगेच तिने एक चमचा खाल्ला. म्हणाले, काय चविष्ट आहे. माझं एक चमचा खायला लागली. तिचं पोटच फुगलं. पण काय पाठीला खीरच नाही. माझं खाबरल्यावर ती म्हणाली, जर नाही का माकड आणि उंदीर मामा आल्यावर त्यांना काय सांगेन ते. जाऊ दे, काय सांगत ते बघू तुझे. झोपली. मग लगेच तेव्हा माकड आणि उंदीर मामा तिकडून आले. त्यांना जाड भूक लागली होती. मग तेव्हा मांजरीला उठून दिलं. मांजर उठली आणि पांघरून घेतलं. म्हणाली, आलेच, चला खीर खाऊया. मग लगेच ना माकड दादानी पाठीला खोललं. काय खीरच नाही. मग लगेच ते म्हणाले, म्हणे मग आपली खीर कुठे. खीर असं ना, मला नाही माहिती. मग लगेच उंदीर मामा, अरे यार त्याच्यात खीरच नाही. खीर ती लगेच पातेल्यातलं ती लगेच नाटकं करायला लागली. ती म्हणाली, अरे खीरच नाही. मग माकड दादा रागाने म्हणला, तू आपल्या पात्र्या जवळच होती, कोण आपली खीर खाऊन गेले. मग ती म्हणाली, मला नाही माहिती, मला गाढ झोप लागली होती. मला कसं का माहिती की कोण आपली खीर खाऊन गेले. उंदराचं लक्ष तिच्या मांजरीच्या पोटावर बदलेलं. मग लगेच म्हणला, ही डाव मांजरीनेच म्हणला. मग चोर कोण आहे. मणिमाव. लगेच मणिमावला म्हणला, मणिमाव खरंच सांग, तूच खीर खाल्ली आहे ना. म्हणली, मी कशी तुम्हाला एकटी खाऊन नाही. लगेच माकड दादा म्हणला, असं वय, आता नदीवर चला, बघू चोर कोण आहे. मग लगेच नाही का माकड दादाने घागर घेतलं. घागर घेतल्यावर तिघं गेले. माकड दादा आणि उंदीर मामा आणि मांजर गेले दोघं. मग नदी आल्यावर माकड दादाने घागर उलटी फेकली. त्याच्यात बसलं. म्हणाला, हुप 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 हुप, उंच डोंगरी खालच्या बाजारी, मी खीर खाल्ली तर गुड घागरी. घागर बुडली नाही. मग माकड जमिनीवर पडला. मग लगेच उंदीराला म्हणला, उंदीर मामा तू बस. म्हणून उंदीर मामाने लगेच बसले. म्हणाला, ची 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 ची, उंच डोंगरी खालच्या बाजूरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी. घागर बुडली नाही. आता आली मांजरीची बारी. तीच म्हणाली की आपणच खाल्ली होती खीर. पण लगेच माकड दादा म्हणाला, मणिमाव बस. मग लगेच नाही का मांजर म्हणली, मी खीर नाही खाल्ली तर मी घेऊन बसू. दोघांनी तिला लगेच बसून दिलं. म्हणाली, मांजर चापायला लागली. कापायचा आवाज काढला.
मियाव 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 उंच डोंगरी खालच्या बाजरी मी खीर खाल्ली तर बुट घागरी. मांजर हळूहळू कापायला लागली तशी पण घागर पण कापायला लागली. आपल्यावर घागर हल्ल्यावर त्याच्या पाणी घुसलं. पाणी घासल्यावर घागर उलटी झाली आणि मणी माव आणि घागर दोघी बुडून गेला. मांजर जोरात ओरडायला लागली, म्हणाली मीच खाल्ली होती खीर, माझीच चुकी आहे, मला वाचवा. लोकांनी चोराला बाहेर काढल्यावर मग माकड दादा म्हणाला, अरे म्हणे माव आपणच नाही का, तूच खीर खाल्ली आणि मला सांग ती मला नाही मिळते खीर कोणी खाल्ली. मग ती म्हणाली चुकलंच माझं, माफ करून द्या. दोघांनी तिला माफ केलं. मग परत सामान आणून परत खीर दिली आणि परत खाल्ली. बघितलं मुलांना, घरात चोरी नाही करायची आणि खोटं नाही बोलायचं, नाही तर माझ्यासारखी तशी होती. बाय बाय. Like, share and subscribe our channel, Arohi Story World.